नमस्कार मित्रांनो, तुमचं माझ्या कुकिंग डायरीज विथ राहुल या चॅनलमध्ये सहर्ष स्वागत. मित्रांनो, आज आपण एकदम खुसखुशीत असे रोट बनवणार आहोत. हे तुम्ही चहा सोबत खाऊ शकता. घरच्या घरी अगदी कमी साहित्यामध्ये आणि ओव्हनचा वापर न करता कढईमध्ये किंवा पातेल्यामध्ये आपण हे रोट बनवणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात. सर्वात आधी आपल्याला एक भांडं लागणार आहे. त्यामध्ये मी दाखवल्याप्रमाणे एक चाळण ठेवलेली आहे. आता आपण जे पदार्थ घेऊ ते आपण आधी चाळून घेणार आहोत. सर्वात आधी आपल्याला इथे लागणार आहे पाऊण वाटी रवा. इथे बारीक रवा घेतलेला आहे. त्यानंतर आपल्याला लागणार आहे अर्धा कप मैदा. सोबत इथे पाऊण वाटी किंवा पाऊण कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. रोट हलकासा गोडसर असतो, त्यामुळे इथे मी गोडवा आणण्यासाठी अर्धा कप पिठी साखर घातलेली आहे. रोट चांगले फुलावेत यासाठी मी अर्धा चमचा बेकिंग पावडर घेतलेली आहे आणि सोबत आपल्याला पाव चमचा खाण्याचा किंवा बेकिंग सोडा लागणार आहे. आता ही सर्व जिन्नस आपण चाळून घेणार आहोत. चाळून घेतल्याने कोणतेही लम्प्स राहणार नाहीत आणि सोबत हे सर्व जिन्नस व्यवस्थित मिक्स होतील. तुम्ही इथे पाहू शकता आपलं मिश्रण आता चाळून झालेलं आहे आणि तुम्ही चाळणीमध्ये पाहू शकता की मोठ्या आकाराचे कण ते उरलेले आहेत. तुम्हाला इथे समजलंच असेल की चाळून घेणं इथे खूप महत्वाचं आहे. चाळून घेतल्यानंतर आता मिश्रणामध्ये आपण चिमूटभर मीठ घालणार आहोत. कोणत्याही गोड पदार्थामध्ये थोडंसं मीठ घातल्याने त्याची चव आणखीन सुधारते. चांगली चव येण्यासाठी थोडीशी इथे मी वेलची पूड घालत आहे. आता आपण हे मिश्रण हाताने व्यवस्थित मिक्स करणार आहोत. मिक्स करून झाल्यानंतर इथे मी अर्धा कप तूप घालत आहे. कोणताही गाईचं किंवा म्हशीचं तूप इथे तुम्ही वापरू शकता. आता तूप घालून झाल्यानंतर हे तूप पिठामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. तुपामध्ये पीठ व्यवस्थित चोळून घेतल्यानंतर तुम्ही इथे पाहू शकता अशा प्रकारे गोळा हातामध्ये असं तयार होत आहे. म्हणजे तूप व्यवस्थित पिठाला लागलेलं आहे. इथे मी अर्धा कप दूध घेतलेलं आहे. आता हे दूध थोडं थोडं घालायचं आहे आणि या मिश्रणाचा गोळा तयार करायचा आहे. मी दाखवत आहे त्याप्रमाणे चांगल्या प्रकारे मळून हा गोळा तयार करायचा आहे. इथे तुम्ही पाहू शकता थोडंसं दूध उरलेलं आहे. आता आपलं मिश्रण मळून झालेलं आहे. आता आपण हे 10 मिनिटांसाठी झाकून ठेवूयात. तोपर्यंत रोट बेक करण्यासाठी गॅसवरती मी मोठ्या आकाराचं पातेलं ठेवलेलं आहे. त्यामध्ये स्टँड ठेवायचा आहे आणि वरती झाकण लावून 10 मिनिट प्री हीट करून घ्यायचं आहे. रोट ठेवण्यासाठी इथे मी डबा घेतलेला आहे आणि त्यावरती बटर पेपर घातलेला आहे. या जागी तुम्ही प्लेटही घेऊ शकता. प्लेटला थोडंसं वरती तेल लावायचं आहे आणि त्यावरती सुद्धा आपण रोट ठेवू शकतो. आता आपण मिश्रणाचे रोट बनवूयात. त्यासाठी थोडासा गोळा हातावरती घ्यायचा आहे. थोडा गोल आकार देऊन हातावरती अशा प्रकारे प्रेस करून बिस्किट सारखा आकार द्यायचा आहे. त्यावरती क्रॅक्स आले तरी चालेल. पहा, अशा प्रकारे आपला एक रोट बनून तयार आहे. आता हा रोट डब्यामध्ये अशा प्रकारे ठेवूयात आणि वरून एक काजू घालूयात गार्निशिंगसाठी. आता काजूऐवजी तुम्ही इतर कोणताही ड्रायफ्रूट वापरू शकता. अशाच पद्धतीने मी इतर रोट बनवून घेतलेले आहेत. इथे तुम्ही पाहू शकता आता प्रीहीट केलेल्या पातेल्यामध्ये रोटचा डबा ठेवलेला आहे. आता वरती झाकण लावूयात आणि 15 ते 20 मिनिट बेक करून घेऊयात. 15 ते 20 मिनिटानंतर आपण झाकण उघडून पाहूयात. तुम्ही इथे पाहू शकता आपले रोट चांगले फुललेले आहेत आणि चांगले बेकही झालेले आहेत. आता हे रोट पूर्णपणे थंड होऊन देऊयात, म्हणजे चांगले क्रंची बनतील. थंड झाल्यानंतर इथे मी रोट काढून घेतलेले आहेत. तुम्ही टेक्स्चर पाहू शकता किती छान टेक्स्चर आलेलं आहे. हे रोट चांगले बेकही झाले आहेत, त्यामुळे तुम्ही पाहू शकता हे छान फुललेले आहेत. यांचा आकारही मोठा झालेला आहे. आता एक रोट आपण काढून पाहूयात. पहा, खालच्या साईडने सुद्धा किती छान कलर आलेला आहे. बटर पेपरमुळे खालून जळलेले सुद्धा नाही आहेत. चला तर मग आपण सर्व करूयात. तर मंडळी, तुम्हाला ही रोटची रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून नक्की कळवा. माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा. हा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून आभार. भेटूया अशाच एका नवीन रेसिपी सोबत. धन्यवाद.